युद्धाचा जो परिणाम आहे तो सध्या नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत देखील आपणास पाहायला मिळत आहे। मी सध्या नवी मुंबईच्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये आहे। आपण पाहतोय की या ज्या भाज्या दिसत आहे यांचे जे दर आहे ते खरं तर गगनाला भिडलेले असतात। खरं तर या ज्या भाज्या त्या इम्पोर्ट अर्थात निर्यात या बाहेरगावी होत असतात, मात्र या होत नसल्या कारणाने सध्या आपण पाहतो की यांचे जे दर आहेत ते सध्या दर आहे ते कोसळलेले आहे। खरं तर आपण पाहतो की ही ब्रोकली जी भाजी आहे हिचा जो दर असतो तो 200 रुपये प्रति किलो आहे, मात्र तो आता 50 रुपये प्रति किलो असा दर झालेला आहे। आणि दृश्यामध्ये पाहतो की शिमला मिरच्या असतील यांचे दर देखील 200 रुपये म्हणजे ही जरा आकर्षक असते, दिसायला वेगळी आहे। मात्र ह्यांचे दर देखील 200 रुपये प्रति किलो असतात, मात्र हा देखील 50 रुपयाने उतरलेला आहे। अशा प्रकारे 50 रुपयाने किंवा 150 रुपयाने सगळे जे दर आहेत ते सध्या उतरलेले आहेत। खरं तर हा माल निर्यात होत असतो, मात्र निर्यात होत नसल्या कारणाने सध्या हा माल एपीएमसी बाजारपेठेत आपल्याला पाहायला मिळतो आणि याचे दर आहे ते चक्क 50 ते 100 रुपयाने दर उतरलेले आहेत। त्यामुळे युद्धाचा जो परिणाम आहे तो सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अर्थात आपण दृश्यामध्ये पाहतो ब्रोकली असतील किंवा शिमला मिरची असतील, वेगवेगळ्या त्यांचे जे दर आहेत ते दर सध्या गगनाला भिडलेले असतात, मात्र हा माल निर्यात होत नसल्या कारणाने सध्या एपीएमसी मालमध्ये असाच पडून राहिलेला आहे। त्यांचे जे दर आहेत ते सध्या उतरले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी खरात, TV9 मराठी, वाशी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।